यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। उल्वे येथे ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन दिनांक 27 जून 2024 रोजी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, अरुण शेठ भगत, माजी नगराध्यक्ष श्री जय म्हात्रे, वायटी देशमुख, विश्वनाथ शेठ बाळू पाटील, डॉक्टर तेजस खोपकर, डॉक्टर पूर्वा खोपकर, प्रकाश खोपकर आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। माझ्याकडे ॲडिशनल PS असलेले प्रकाश खोपकर यांचे सुपुत्र तेजस खोपकर आणि पूर्वा खोपकर यांनी ग्रेसवेल एव्हिस बेडचं हॉस्पिटल उल्वा नोडलमध्ये आज सुरू केलेलं आहे। त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं। कार्यक्रमाचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर होते, अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। उचितपणाने या परिसरातील लोकांना आरोग्याच्या सोयीसुविधा स्वस्त दरात आणि चांगल्या देण्याच्यासाठी खोपकर फाउंडेशनच्या माध्यमातून ते सहकार्य करणार आहेत। ही उल्लेखनीय बाब आहे। दवाखाना एखाद्याने हॉस्पिटल उघडलं की ते हॉस्पिटल फार महागडं आहे अशा प्रकारची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये येऊ नये याच्यासाठी ट्रस्टची व्यवस्था आधीच केली। सर्वसामान्य माणसाला आपुलकीने हे माझं हॉस्पिटल आहे, मी इथं गेल्यानंतर माझा उपचार कमीत कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचा होईल अशा प्रकारची भावना माणसाच्या मनामध्ये निश्चितपणाने येईल। तेजस खोपकर, पूर्वा खोपकर यांना शुभेच्छा देताना सांगितलेलं आहे की जशी लोकसंख्या ह्या उल्वा नोडलची वाढते, 4-4.5 लाख 2 वर्षामध्ये ती लोकसंख्या होईल, तसे हे 20 बेडचं हॉस्पिटल आहे। येणाऱ्या काळामध्ये हे 200 बेडचं कसं होईल याच्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। परमेश्वराला प्रार्थना केलेली आहे की त्यांच्या हाताला गुण येऊन येणारा प्रत्येक पेशंट हा चांगल्या स्थितीतून यांच्या हॉस्पिटलमधून सुखरूप घरी जावा अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या। स्वतःला सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। टीव्हीवर 4-4 तास बसताय, पण हॉस्पिटल जाऊन आपण 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये ब्लड सॅम्पल दिलं पाहिजे, BP तपासली पाहिजे, आपल्याला काय त्रास आहे का नाही। महिलांना भरपूर त्रास असतो, बिचारे उभे राहून किचनमध्ये दमतात, पुन्हा TV समोर बसून डोळ्यांना त्रास होतो। तर हॉस्पिटल आलेत कशाला, तर नुसता आजारी ताप आल्यानंतर हॉस्पिटल नाही जायचं आहे। करताना या हॉस्पिटलच्या जी वैद्यकीय सुविधा आहे त्याचा अशा रीतीने सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे की आपल्यामध्ये काय अडचण आहे का, आणि जर आपण तपासणी केली तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी उपचार करता येतो, मग अचानक कुणाचं काय होत नाही। आपण सर्वांनी चांगलं वागलं पाहिजे। खोपकर साहेब, तुम्ही घालून दिलेलं आदर्श तुमची मुलं आणि वगैरे सर्व नक्कीच आता मी पाहतोय 4-6 महिने आपण अगोदर त्यातून झाली तर पाहतोय तर त्याच्यात ते वागत असतात। त्याच्यामुळं मला आनंद वाटतो की गोरगरीब असो कुणीही असो हॉस्पिटलात गेल्यानंतर त्याला चांगली ट्रीटमेंट कशी देता येईल हे इथं बघितलं जातंय। त्याचा आम्हाला ऐकून वाटतंय। आता मधल्या काळामध्ये महिंद्रा एकदा आता परवा आमची मिटिंग झाली 10-12 दिवसापूर्वी, आणि खरं तर एक अतिशय वाईट गोष्ट म्हणजे आमचे साहेब आपले त्या दुर्दैवानं हरले। आता दुर्दैवानं हरल्यानंतर त्यावेळेस त्या मिटिंगमध्ये आमचे दशरथ पाटील आम्ही सगळे एकत्र फोन केला साहेबांना की साहेब असं आहे आणि आपल्याला जर आता पुढं कामगिरी चालू करायचं नाव द्यायचं डॉक्टर साहेबांचं, आणि त्यासाठी आपल्याला परत दिल्लीला किंवा म्हणून आपले जे पुण्यावरून आपले राज्यमंत्री झाले मोहोळ त्यांच्याकडे जायचं आहे वगैरे असं त्याने एका मिनिटात सांगितलं। आपलं जे नायडू ते माझी एकदम चांगली दोस्ती आहे, मी अरे तुरे वगैरे बोलतो अशा प्रकारचं आपण जाऊया म्हणजे एका मिनिटात। आता मी कुठं दिल्लीला येऊन काही करू असं नाही, एका मिनिटात सांगितलं अवश्य जाऊ, ते काम पण नक्कीच होईल। परिश्रम यांनी केलेलं काम, केलेलं कार्य, प्रचंड मेहनत, चिकाटी, जिद्द, एकाग्रता आणि याच्या पाठीमागे असणारी त्यांची ही सर्व तपश्चर्या आज आपल्याला कामी आलेली आहे। त्यांची जरी मुलं सुना सर्व सुशिक्षित होऊन
आज या स्थितीमध्ये आले असले तरी पण यांचं खरं श्रेय त्यांच्या आईवडिलांना दिलं जातं असं मला वाटतं आहे. आणि म्हणून करता डॉक्टर मंडळी तुम्हाला आमच्या शुभेच्छा तर राहतीलच. हॉस्पिटल चालू करण्यामागचं सगळ्यात पहिलं उद्देश हे होतं की कुठे ना कुठे आमच्या आईवडिलांची एक इच्छा होती की बाबा मुलांनी थोडंसं मोठं व्हावं, त्यांचं स्वतःचं काहीतरी पायावरती उभं राहून त्यांनी एक छोटंसं हॉस्पिटल उभं राहावं. आणि त्या दिशेने आम्ही घेतलेला हा पहिला स्टोन आहे. आम्हाला सोशल सेवेचं पण मनामध्ये होतं, त्याच्यामुळे आम्ही इथून जवळपास एक जासई म्हणून एक जागा आहे, तिथे जिजामाता हॉस्पिटल आहे, ट्रस्टतर्फे आम्ही ते चालवण्यात घेतोय. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रिलेटेड जेवढ्या स्कीम्स आहेत त्या लवकरात लवकर चालू करून आम्हाला तिथे सेवा द्यायच्या आहेत. हे जे हॉस्पिटल आहे ग्रेसवेल हॉस्पिटल उल्वे, याच्यामध्ये आम्ही इथे जे काही पेशंट आहेत त्यांना कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये परवडत नाही, पण त्यांना थोडंफार चांगल्या सुविधा पाहिजे. ज्यांच्याकडे मेडिक्लेमच्या फॅसिलिटीज आहेत, ज्यांच्याकडे मेडिक्लेम आहे त्यांना मेडिक्लेम थ्रू त्यांना जे काही त्यांची ट्रीटमेंट आहे ती करायची आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही इथे सेवा दिलेली आहे. स्पेशल रूम्स त्यांच्यासाठी काढलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना अपोलो सारखी ॲटलिस्ट सर्व्हिस भेटेल, ट्रीटमेंट भेटेल आणि ते पण त्यांच्या पॉकेटला परवडणारे असणार आहे. आमच्या इथे बरेचसे व्हिजिटिंग फिजिशियन्स, व्हिजिटिंग सर्जन्स असणार आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम, भले तो सर्जरी रिलेटेड असेल, मेडिसिन रिलेटेड असेल, त्याला ट्रीट करण्याची क्षमता या हॉस्पिटलमध्ये असेल. आमचा हा हेतू आहे. पेशंटचे व्हिजिटिंग कन्सल्टंट डॉक्टर्सही आपण ठेवले आहेत, जसे कार्डिओलॉजिस्ट बोला किंवा सर्च फिजिशियन आहेतच, पण कार्डिओलॉजिस्ट, नंतर नेफ्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट हे सगळेही आपल्याकडे व्हिजिटिंग आपण ठेवलेले आहेत. नेते मंडळींना इन्व्हाइट करण्याचं प्रमुख कारण हे होतं की त्यांचे कुठे ना कुठे आमच्या परिवाराशी संबंध, पारिवारिक दृष्टीने असतील, त्याच्या जे आलेले आहे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांना बोलवलेलं. आणि त्यांच्या मार्फत इकडची जी जनता आहे, त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, त्यांच्यापर्यंत एक मेसेज पोहोचवण्यासाठी आम्ही त्यांना इथे इन्व्हाइट केलेलं. आणि त्यांनी प्रत्येकाने येऊन आम्हाला खूप शुभेच्छा दिल्यात पुढील वाटचालीसाठी. आणि एवढं पण त्यांनी सांगितलंय की सामाजिक सेवेची जाण ही नेहमी ठेवून पुढे कार्य करावं. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये सुरुवातीपासून आहे आणि मी ते अजून उलट त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्फिडन्स झालं होतं की बाबा एवढ्या मोठ्या लोकांचा जर आपल्याला सपोर्ट असेल सामाजिक सेवेसाठी तर आपण नक्कीच करू शकतो. इथे आलेल्या लोकांना जसं त्यांनी सांगितलेलं की बाबा कुठलाही पेशंट किती गरीब असोत, त्याला सेवा ही एकच लेवलची असली पाहिजे, भले तो खूप जास्त श्रीमंत असेल किंवा खूप जास्त गरीब असेल, त्याला जेवढ्या रेटमध्ये परवडत असेल तेवढं त्यांनी ते द्यावं. त्याच्याबद्दल आम्ही कुठेही काही त्यांच्यामध्ये त्यांना जसं जमेल तसं आम्ही त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी डॉक्टर पूर्वा कोपकर आहे. मी गायनेकोलॉजिस्ट आहे बाय प्रोफेशन. माझा 8 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. आणि आम्ही जसं तुम्हाला माहिती आहे, गायनॅक म्हणजे आपण लेडीज रिलेटेड प्रॉब्लेम मॅक्झिमम बघतो. प्रसूती असून दे, महिनावारी असून दे का काही असून दे, त्याच्यावरती आपण मॅक्झिमम आपल्याला जेवढे चांगले त्यांना सुविधा देता येतील ते आपण या हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करू, कमीत कमी दरात देण्याचे. ते एक झालं. वरतून आपल्याकडे ओटी आपण इथे ठेवली आहे, एक आयसीयू रूम ठेवली आहे, डिलिव्हरी रूम ठेवली आहे, प्लस प्रायव्हसीसाठी स्पेशल रूम्स ठेवले आहेत. हे सगळं आपण पेशंटचं हित मॅक्झिमम आपण त्यांना कसं देऊ शकू या उद्देशाने प्लॅन करून केलेलं आहे.